नमस्कार. सकाळचे 8 वाजतायत. बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता विस्ताराने पाहूयात. भोंदूबाबा अशोक खराची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार. आतापर्यंत 6 महिलांनी खराच्या विरोधात तक्रार दिली. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 6 गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले. पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. अजूनही काही महिला पीडित असण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, आज पोलीस कोठडी या खराची संपतेय, त्यामुळे पुढे नेमकं काय होऊ शकतं? न्यायालयात आज काय होण्याची शक्यता आहे? कल्याणी, गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे झालेले आहेत. आतापर्यंत 6 महिलांनी या अशोक खराच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी हे गुन्हे दाखल केलेले आहेत. या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण तपास करत असताना याची व्याप्ती मोठी आहे अशा पद्धतीचा अंदाज जे एसआयटी आणि स्थानिक पोलिसांना सुद्धा आहे. आज अशोक खराची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे अगदी काही वेळामध्ये अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि आणखीन काही तपास करण्यासाठी नाशिक पोलीस आणखीन एकदा या अशोक खराची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. किरण, खरं तर काल पुजाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सगळ्यांची चौकशी झाली. त्याच्यातून काय माहिती आली? त्या माहितीच्या आधारे आज न्यायालयात काही होऊ शकेल का? अत्यंत ही सगळी जो एकूणच चौकशी आहे, तपास आहे, तो अत्यंत गुप्तता पद्धतीने करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. काल एसआयटी कडनं जे अशोक खराचे निकटवर्ती आहेत त्या लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं माहिती आहे. ज्या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा जे अशोक खराचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक हे व्यवहार झालेले आहेत. त्याच संदर्भात अशोक खराची जे निकटवर्ती म्हणजे जे फार्म हाऊस मध्ये काम करतात, जे अशोक खराच्या मंदिरामध्ये हे कर्मचारी आहेत, पुजारी आहेत आणि इतर काही लोक आहेत, अशा लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्या संदर्भात माहिती घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या संपूर्ण तपासाचा जे अधिकृत हे तपशील आहे ते अद्याप कळू शकले नाहीये आणि आणखीन या प्रकरणामध्ये आणखीन काही घटना घडलेल्या आहेत असा संशय एसआयटी आणि पोलिसांना आहे. त्यामुळे आज आणखीन एकदा अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर, कारण मागच्या काही दिवसांपासून आणखीन काही गुन्हे दाखल झालेले त्या गुन्ह्यांची तपास करण्यासाठी आणखीन एकदा अशोक खराची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. नक्कीच किरण, खरं तर 6 महिलांनी आता लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या, तर एका शेतकऱ्यानं जमिनीबद्दल सुद्धा एक फसवणुकीचा आता तक्रार केलेली आहे. फसवणुकी संदर्भातली काय माहिती मिळते? अनेक अशा पद्धतीचे व्यवहार या अशोक खरातने केलेला आहे. काल सुद्धा नाशिकच्या गवळाडे भागात असलेल्या एका शेतकऱ्यांनी या अशोक खरातवरती गंभीर आरोप केलेला आहे. आम्ही केलेले व्यवहार जे आहेत जमिनीचे, अशोक खरातने परस्पर मालकांना उचलून हे खरेदी केलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप आहे आणि त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीने आरोप केलेला आहे त्याच्या भावाचा अपघातात मृत्यू झालेला आहे आणि तो अपघात सुद्धा अशोक खरातने घडवून आणलेला आहे. अशाही पद्धतीचे गंभीर आरोप या विलास जाधव शेतकऱ्यांनी केल्याचं आपल्याला काल बघायला मिळालेलं आहे. असे अनेक व्यवहार अशोक खरातने मागच्या काही वर्षांपासून केलेले आहे. नाशिक, शिर्डी, नगर भागामध्ये मोठी जी आहे गुंतवणूक या अशोक खराच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. या सगळ्यांचा तपास जो आहे तो एसआयटीच्या मार्फत केला जातोय. त्यामुळे आणखीन काही घटना या संपूर्ण प्रकारामध्ये घडलेल्या आहेत. त्यासाठीच आज अशोक खरातला न्यायालयामध्ये जेव्हा जे हजर केलं जाईल तेव्हा जे एसआयटी आणखीन काही दिवस जे अशोक खराची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. नक्कीच पोलीस कोठडी वाढून मिळेल अशीच एक पद्धतीने शक्यता पाहायला मिळते. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खराच्या विरोधात 6 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. सोबतच आर्थिक फसवणुकीच्या गुन्हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत. त्यामुळे आज या खराचं नेमकं न्यायालयात काय होतं, पोलीस कोठडी वाढून मिळेल अशीच एक प्रकारे शक्यता आहे. मात्र न्यायालयात सगळी प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आज अशोक खराची पोलीस कोठडी संपतेय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर 6 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले, तर काही आता फसवणुकीच्या तक्रारी सुद्धा समोर येतात. या सगळ्या संदर्भात न्यायालयामध्ये आज काय म्हटलं जातं आणि किती दिवसांची पोलीस कोठडी वाढून मिळते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे.